धुळे महानगरपालिकेची तब्बल 100 कोटी रुपयांची कर वसुली थकीत, नोटिसा देऊनही कर वसुली होत नसल्यानं प्रशासनाकडून अखेर मालमत्ता सील करण्याचा निर्णय। गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात सर्रासपणे सागवान तस्करी सुरू, 2 ठिकाणी वन विभागाची कारवाई, एका आरोपीला अटक। जायकवाडीच्या जलाशयातून सायंकाळपर्यंत 1100 क्युसेकनं परभणीच्या डाव्या कालव्यात पाणी उपलब्ध होणार। परभणीचे खासदार संजय जाधवांच्या नेतृत्वाखाली जायकवाडीच्या कार्यालयास टाळे ठोकून केलं होतं घेराव आंदोलन। परभणीत कापसाला 7690 क्विंटल इतका दर, खासगी व्यापाऱ्याकडून लिलाव पद्धतीनं कापसाची खरेदी, कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी आणण्याचं आवाहन। सोलापुरातील छत्रपती संभाजी तलाव आणि किल्लाबाग परिसरात कावळे, घारी आणि बदकांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर, पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले, चिकन विक्रीवर बंदी। वाशिममधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात काँग्रेस आक्रमक, रस्त्याचं काम अर्धवट सोडून दिल्यानं काँग्रेस आक्रमक, रस्त्याचं काम तात्काळ सुरू करण्याची काँग्रेसची मागणी। धुळे जिल्ह्याचा पोखरा प्रकल्पात समावेश करावा, माजी आमदार कुणाल पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। साताऱ्यात प्रहार पक्षाच्या महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या नव्यानं नियुक्त्या, अध्यक्ष मनोज माळींच्या हस्ते महिला पदाधिकाऱ्यांना दिलं नियुक्तीपत्र। नाशिक मनपा शिक्षण विभागातील 15 केंद्र प्रमुखांची नियुक्ती रद्द, विहित कार्यपद्धतीचा अवलंब न केल्याचा ठपका। नाशिकच्या येवल्यात विणकरांना राष्ट्रीय विणकर ओळखपत्र वाटप करण्याचं काम सुरू, 750 विणकरांना शासकीय ओळखपत्राचं वाटप। जळगाव जिल्ह्यात होळी धुलीवंदन सणाचा केळी पिकाला फटका, ग्राहकांकडून मागणी कमी झाल्यानं केळीच्या दरात 500 रुपयांची घसरण। धुळ्यात पारंपरिक पद्धतीनं गहू काढणीला सुरुवात, गव्हाला किमान 3000 रुपये भाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी। पुण्यातील खडकवासला धरणातील लाखो टन गाळ काढून धरण तीरावर उभारण्यात आला ऐतिहासिक देवराई प्रकल्प, सेवानिवृत्त कर्नल सुरेश पाटील यांची ग्रीन थंब संस्थेच्या माध्यमातून कौतुकास्पद कामगिरी, अमेरिकन अभ्यासकही भारावले। मांजरा धरणातून मांजरा नदीत विसर्ग, सिंचनासाठी 3 दरवाजांमधून मांजरा नदीत विसर्ग सुरू, मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीच्या खेड सोनार आळीत छावा चित्रपटाचा देखावा, शिमगा उत्सवानिमित्त देखाव्याचं सादरीकरण। अंबरनाथमध्ये थकीत करवसुलीसाठी जप्तीची मोहीम, 12 वाणिज्यिक मालमत्तांना पालिकेकडून सील, 31 मार्चपूर्वी कर भरणा करण्याचं पालिकेचं आवाहन। गावगावी कुस्ती आखाडा बांधकाम विकास कामात समाविष्ट करून निधी उपलब्ध करून द्या, आमदार राहुल कुल यांची मागणी। वाशिमच्या मालेगाव मेडशी मार्गावर मोठ्या पुलाखाली बिबट्याची 2 पिल्लं आढळली, बिबट्यांची पिल्लं आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पुण्याच्या भोर तालुक्यातील दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र आणि व्हीलचेअर्सचं वाटप, सासवड येथे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय योजनांच्या महामेळाव्यात दिव्यांग साहित्यांचं वाटप। राज्याचे भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तू संग्रहालय मुंबईत उभारणार, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा। गावगावी कुस्ती आखाडा बांधकाम विकास कामात समाविष्ट करून निधी उपलब्ध करून द्या, आमदार राहुल कुल यांची मागणी। राज्यातील 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नागपूर, जळगाव, नांदेड, पालघर आणि गडचिरोलीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या, आचल गोयल यांची मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती। मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय, घटनेतील तरतुदीनुसार निर्णय घेतल्याची आयोगाची माहिती। पानिपतच्या ठिकाणी शिवरायांचा पुतळा बसवण्याची मागणी काहींनी मुख्यमंत्र्यांकडे केली, रावसाहेब दानवेंची माहिती। आग्र्यात शिवजयंती साजरी करायला पुरातत्व विभाग परवानगी देत नव्हते, विनोद पाटलांच्या सहकार्यानं आग्र्यात शिवजयंती साजरी केली, दानवेंचं वक्तव्य। परभणीच्या क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल, कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी करतानाची ऑडिओ असल्याचा दावा, आमदार राजेश विटेकर विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करणार। पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती, राज्यात 17 लाख विद्यार्थी पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत, वय वाढत असल्यानं विद्यार्थ्यांकडून तत्काळ भरती करण्याची मागणी। पुण्यात वसंत मोरेंच्या नेतृत्वात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, अजित पतसंस्थेविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, महिलांनी कर्ज फेडूनही बँक खाती बंद केल्याचा आरोप। पुण्यात मुस्लिम बांधवांनीच बोगस मौलाना पकडून दिले, बोगस मौलानांकडून ठिकठिकाणी पैसे गोळा करण्याचे प्रकार, भोंदू मौलानांना जकात न देण्याचं मुस्लिम बांधवांकडून आवाहन। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वकिलावर हल्ला, वकील साहिल डोंगरे यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप, तर पोलिसांकडून वकिलावरील हल्ल्याच्या आरोपाचं खंडन, वकील डोंगरेने मद्यप्राशन केलं होतं, डोंगरे गाडीवरून पडल्याचा पोलिसांना संशय। कमी किमतीत सोने देतो म्हणून नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे 10 लाखांची फसवणूक, परभणी तालुक्यातील उमरीमधून महिलेला ताब्यात घेतलं। मध्ये 2 मित्रांच्या एकमेकांवर जीवघेणा हल्ला, शाब्दिक वादाचं रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात, शिर्डी पोलीस रुग्णालयात दाखल, दोघांवर देखील उपचार सुरू, गणेशवाडी परिसरातील घटना।
विरारमध्ये महिलेची हत्या करून नाल्यात फेकलेला मृतदेह पोलिसांना सापडला. कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची हत्या, मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नंदुरबारच्या शहादा एसटी महामंडळाच्या बसची 8 वर्षीय विद्यार्थ्याला मागून धडक, बसच्या धडकेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू. शहादा बसस्थानक परिसरात पालकांचा आक्रोश. वसईतील मेळ्यात तरुणाला शॉक लागून जागीच मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू. सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचं समोर. विहिरीचा भाग खचून मलबा अंगावर पडल्यानं 2 मजुरांचा मृत्यू. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोठी गावची घटना. साताऱ्यातील गावडेवाडी परिसरात भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग, लाखो रुपयांचं भंगाराचं साहित्य जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. धुळे शहरातील नादुरुस्त डीपी फ्यूज बदलण्याची मागणी, समाजवादी पार्टीच्या वतीनं महावितरण विभाग अधिकाऱ्यांना निवेदन. बारामतीमध्ये स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं फटाके फोडत आणि साखर वाटून जल्लोष साजरा. उच्च न्यायालयाकडून ऊस संदर्भात FRP एकरकमी निर्णय दिल्यानं स्वागत. पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या धानिवरी गावात सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम निकृष्ट होत असल्याचा आरोप. 5 रस्त्यांची कामं स्थानिकांनी रोखून ठेवली. महापालिकेची पीओपी संदर्भात धक्कादायक माहिती. पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाची आकडेवारी समोर. मुंबईत दरवर्षी 1,88,300 पीओपी गणेश मूर्ती विसर्जित, तर 10% शाडूच्या गणेश मूर्तींचं विसर्जन. कृत्रिम तलावात 1,846 टन वजनाच्या पीओपी गणेश मूर्ती विसर्जित. गोंदिया जिल्ह्यात तापमान 38 अंशावर, एप्रिल महिन्यात तापमान 40 अंशापेक्षा वाढण्याची शक्यता. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांचा इस्रो येथे अभ्यास दौरा. 5 दिवसाच्या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील 47 विद्यार्थ्यांची निवड. सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळावरून लवकरच अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू होणार. गेले काही महिन्यांपासून बंद असलेली मुंबई सिंधुदुर्ग मुंबई सुरू करण्यासाठी नारायण राणेंनी हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट घेतली. पुण्यातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत वरदायिनी माता कबड्डी संघानं पटकावलं विजेतेपद. पानशेत परिसरातील टेकपोळे ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं होतं कबड्डी स्पर्धेचं आयोजन.